आणि चुकेल तेव्हाच तर शिकेल. मुलं पडल्याशिवाय का चालायला शिकतात? सुमन, बोबडे बोल लहानपणी चांगले वाटतात ग, पण मोठेपणी लोक बोबडा म्हणून चिडवतात. आणि एकदा का ही वाडी या संपतरावाची झाली की आपण सत्यनारायणाची पूजा घालू, दोघही पूजेला बसू, अख्खं गाव बोलवू जेवायला. राजन, हे काही मुलींचे फोटो आहेत माझ्याकडे. तुला जर आज मीटिंग मधल्या मुली आवडल्या नाही तर तू यांच्यातला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, कळलं? हे बघ. आई, यात मला इंटरेस्ट नाहीये. हे बघ दुर्गे, श्रीराम श्रीराम. माझं ऐकायचं नाही असंच ठरवलेत ना? अहो, देवळाजवळ टेलिफोन बूथ होता, एक फोन केला असतात तर. पण नाही, तो संपतराव वाडी घशात घालेपर्यंत तुम्ही गप्प राहणार आहात का? ही भामिनी कशी कोऱ्यात वावरत होती बघितलत ना? दोन ठेवून द्याव्याशा वाटत होत्या, पण तुम्ही. हळू हळू बोल ग दुर्गे, आता कलकलाट नाही सहन होत. अहो, तुमचा नेमस्तपणाच मला सहन होत नाही. आपल्याच हक्कासाठी आपण बोलायचं नाही? चांगली संधी चालून आलेली होती, एखाद्याने केला असता फोन. अरे आई, हळू बोल. त्या श्रीने ऐकलं तर गडबड होईल. आपण फोनच करायला गेलो होतो ना. पण हे अहो, पण केलात का? अचानक नाही म्हणालात. नाही, आत्ता नको का? अचानक लॉटरी लागली होती? हसू नका. शांत हो दुर्गे, शांत हो. हे बघ, मी वाडी विकणार, नक्की विकणार. ऐकून घे माझं. तो टेलिफोन बूथ त्या निंबाळकराचा, तो कसा आहे माहिती आहे ना तुला? अगं, त्याने लगेच संपतरावांना जाऊन खबर दिली असती, आणि ती भामिनी ज्या प्रकारे आपल्याकडे बघत होती, ती काही देवाचं दर्शन घ्यायला आली नव्हती, आपली बातमी काढायला आली होती. तुमची तर ना मी चांगलीच उतरवणार होते, पण तुम्ही तिथेही मला गप्प केलं. ज्या गोष्टीने आपल्याला काहीही साध्य होणार नाही, ज्यामध्ये आपली फक्त शक्ती खर्च होणार, अशी गोष्ट करायचीच कशाला? आणि त्यांना हवंच आहे आपण चिडलेलो, वैतागलेलो, पण आपण असं काहीही करायचं नाही. आपण शांत आहोत, स्वस्थ आहोत, असंच त्यांना दाखवून द्यायचं. कळलं? तुमची गणिताना मला काहीच कळत नाहीयेत. आणि आपल्या बयेचं काय? तुम्ही वाडी विकणार हे कळल्यावर तिने घर डोक्यावर घेतलं तर? आत्ता तरी तिला काही सांगायचं नाही. मी अगदी निवांतपणे त्यांना फोन करतो. एकदा येऊन जाऊ देत, मग बघू हिला कसं सांगायचं. म्हणजे काहीतरी विचार केलाय? अविचार करण्यापेक्षा विचार केलेला बरा. हे सगळं सकाळी सांगता येत नव्हतं? तुम्हाला तेवढा धीर कुठे आहे दुर्गाबाई? हो, पण आता त्यांना कॉल कसा करणार? श्रीचा मोबाईल घेतला तर? तुमची लाडकी कॉल करून देईल का? आपण असं केलं तर, तू जेवणाची ताटं घे, तोपर्यंत मी तिला बोलावतो. तू तिला गरम गरम जेवायला वाढ, तोपर्यंत मी कॉल करून घेतो. काय काय दिवस आले. आपल्या मुलीने आपल्याला घाबरायचं तर आपण तिला घाबरतो. प्रश्न घाबरण्याचा नाही दुर्गा,
प्रश्न मन राखण्याचा आहे. या वाडीत आपल्या मुलीचा जीव किती गुंतलाय तुला माहिती आहे दुर्गा. ती वाडी म्हणजे तिचे आजी आजोबा आहेत. आणि अशी वाडी आपल्याला विकावी लागते. श्रीराम श्रीराम. ठीक आहे, ठरलं तर मी जेवायला घेते. तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीला बोलवा, म्हणावं वाडी दर्शन पुरे झालं आता. श्रीराम श्रीराम. श्री श्री. अचानक कशी काय आली ही बया? लल्ला, अगं तू इकडे अचानक येऊन आम्हाला सरप्राईजच केलंस का? मला अशी स्वीट सरप्राईजेस द्यायला आवडतात. आणि मला सुद्धा असे गोड धक्के आवडतील ना, जेव्हा माझी सून येईल तेव्हा. आई, कंट्रोल. काय काय म्हणाला ताई? काय नाही मॅडम, तुमचं टायमिंग चुकलं. सरंजामे, टाइम खराब असेल तर टायमिंग नक्कीच चुकतं. टाइम जर चांगला असेल तर सगळं काही आपोआप जुळून येतं. अगदी बरोबर बोललीस ललना. खरं तर आमचा हा नवरदेव लग्नाच्या मांडवातून पळून जाणार होता, पण अचानक नवरीने मार्ग अडवल्यामुळे त्याची कोंडी झाली. आई साहेब ना केव्हा केव्हा वाहवत जातात. अहो नको त्या उपमा देतात. सरंजामे, कुठे हरवलात? तुमच्या मनातलं तुमच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसतंय. शाब्बास ललना. अगं लग्नाची ऍलर्जी असल्यासारखा वागतो हा. आई उगाच काहीतरी बोलू नकोस हं? राज, आईंवर ओरडलेलं मला अजिबात आवडणार नाही. अगं पण ती बघ ना, कोणी आलं तिचं सुरू होतं. कुणी काय? ललना काय परकी आहे का? मला तर बाबा ती आपल्या घरातलीच एक वाटते. मलाही आई. नाटक करण्यात नंबर 1 आहे ही. मला चैनच पडेना. असं वाटत होतं की माझीच आई आजारी आहे. खरं तर मी रात्रीच यायला निघाले होते, पण हा नको म्हणाला म्हणून नाही आले. आई, तुम्हाला खरंच काही झालेलं नाही ना? पाणी नसलेल्या नळाला घरघरच फार. ए वेडाबाई, अगं आता बरी आहे मी. आणि तुला पाहिलं ना की मला खूप बरं वाटतं. आई, असं मला राजन कधीच म्हणाला नाही. अगं हे घराणंच अरसिक. ह्याचे वडील सुद्धा मला असं कधी म्हणाले नाही. तू नको वाईट वाटून घेऊस. हे लोक ना फक्त बिझनेस आणि मीटिंग ह्याचाच फक्त विचार करतात. बाप रे, सरंजामे बोलत काय बसलाय? मी रवीना तिकडे ओरडत असेल. राजन, मी तुला जाण्याची परमिशन दिलेली नाही. डिअर, अगं फार महत्वाची मीटिंग आहे. आपली मीटिंग महत्वाची आहे. अति महत्वाची. एक्झॅक्टली. सरंजामे, मीटिंग पोस्टपोन सांगा. ये हुई ना बात. ललना, तुमची ही अति महत्वाची मीटिंग ह्या डायनिंग टेबलवर झाली तर
काय आहे ना, सकाळपासून आमच्या साहेबांनी ब्रेकफास्ट पण केला नाही आणि आता लंचची वेळ होत आलेली आहे. व्हाय नॉट? कम ऑन राजन. आईचं मन कधीच दुखवायचं नसतं. कळलं तुला? लग्नाआधी आईचं ऐकायचं आणि लग्नानंतर ऑफकोर्स बायकोचं. लल्ला सॉरी हँडसम. अगं ऐक तशी. सरंजामे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपल्या समोर ही नवरी मुलगी असताना आपण फोटोत काय बघतोय? सत्यानाश. एकदम नका यायचो, पंप बंद पडेल का? आधी कोकलायला काय झालंय ते सांगा. सांगतो. आनंदराव पिऊन आला? वाचायला काय बडीशेप खाल्ली होती मी. आनंदराव काय झालं, आमचे ते एकच पहिल्याचे सगळे डिरेक्टर लोक असे जमले ना, आम्ही सगळ्यांनी मिळून असं एक धोरण ठरवलं. काय सांगतोय मी तुम्हाला, त्या एकच पाण्याचा फुटका प्याला करून टाके ना. लहानपणी नाही का काही झालं की दे बाटली तोंडात, दे बाटली तोंडात. लहानपणी लावलेली सवय अशी मोठेपणी जाते होय. अरे तुम्ही दोघांनी जरा शांत व्हा. आनंदराव कोकलत आले म्हणजे काहीतरी महत्वाची बातमी देणार आहेत. तर तुमचं हे माझे बाटली पुराण कुठून आलं? विसरलो मी काय सांगणार होतो. हा आठवलं, मी वाडीजवळ गेलो होतो आता, तेव्हा राजश्रीला सगळी बातमी सांगितली. तिने हाय खाल्ली, तिथेच रडत बसली ती. विसरलो मी काय सांगणार होतो. हा आठवलं, मी वाडीजवळ गेलो होतो आता, तेव्हा राजश्रीला सगळी बातमी सांगितली. तिने हाय खाल्ली, तिथेच रडत बसली ती. तिथं त्या धक्क्यातनं सावरलीच नाहीये अजून. पण नाना नानी मस्त फिरतायत गावात. आत्ता पाहिलं मी त्यांना देवळाबाहेर. मला नाही बघितलंस? आम्ही आबा आईसाहेबांवर पण लक्ष ठेवायचं होतं. त्यांच्यावर आमचं लक्ष असतं. आहे एक बरं आहे. आई आबासाहेब तुम्हाला बघून घेऊ. हा तर मी कुठे होतो. हे असं डोकं जड झालं ना, काय आठवत नाही, सगळं हालेलं. आई कळत नाही काय कळत. काल मी उभे राहा ना एका जागेवर. मला एक आता रट्टा देते म्हणजे सगळं. नाना देवळाबाहेर कोणाशी काही बोलले का? नाही. हा आठवलं, देवळातनं बाहेर पडल्यावर ना नानी टेलिफोन बूथकडे हात करून काहीतरी बोलत होती. आणि नाना मान हलवत होते अशी. टेलिफोन बूथ बाळकरांनाच विचारायला हवं. नानांच्या डोक्यात काही वेगळं तर चाललं नाही ना? आनंदराव, नाना देवळात ना सरळ घरीच गेलेत ना? काय बोलताय आबासाहेब. अहो कोणाच्या तरी वाकड्यात शिरायला किंवा वाट वाकडी करायला ते म्हणजे काय तुम्ही येत का? अहो सरळ माणूस आहे तो, सरळ घरी गेला असेल. अरे हा कोणता अजून सुटत कसा नाहीये? मी सांगतो, 2 घोट घ्या आता सुटेल. जास्त अक्कल पाजळू नका.
तुम्हाला सांगितलेली कामं नीट करा. चला निघा. परत निघा. निघ 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 निघ. अरे नहीं चलेगी. संपतराव की दादागिरी नहीं चलेगी. संपतराव की चलेगी. संपतराव. एक पोळी देऊ? अगं वाढ नाहीतरी त्याला ऑफिस आणि मीटिंग मुळे अजिबात जेवायला वेळ मिळत नाही. आई तू जेव ना. ललना तू जेव नाहीतर मी भरवे ना. ए तू टिपिकल बायको असल्यासारखीच वागतेस. आहे असंच समज. मला आवडेल तुझी बायको व्हायला. अशीच सून मला हवी. तू माझी फक्त मैत्रीण आहेस, ठीक आहे? का बायको कधी मैत्रीण होऊ शकत नाही? नो वेज. मैत्रीण बायको होऊ शकते, पण बायको मैत्रीण इम्पॉसिबल. मग बायको कोण असते? बॉस. बायको फक्त बॉस होऊ शकते. असं काय बघतोस? तुझं असं रूम मी फर्स्ट टाइम बघतोय. काहीतरी वेगळीच वाटतेस. रोमॅन्टिक मूड. आम्ही जाऊ का इथून? आई सरंजामे तुम्ही पण बसा ना जेवायला. हो साहेब, आपल्याला उशीर झालाय. किती वाजलेत बघा ना. सरंजामे आ? सारखं सारखं ऑफिस आणि मीटिंग यावर बोलायलाच हवं का? स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवावा. सांगा बरं, तुमच्या डायरीमध्ये तुम्ही राजनसाठी असा किती वेळ राखून ठेवलाय? 1 मिनिट सुद्धा नसेल. मी सांगते. सरंजामेने तू टेन्शन दिलंस हा? काय सरंजामे? अहो टेन्शन नाही साहेब. काय सरंजामे? अहो टेन्शन नाही साहेब. तोंड दाबून बुक्क्याचा मार. अहो मग या इकडे तोंड चालवा. जेवण बघा. आज जेवणाची टेस्ट थोडी वेगळीच आहे. राजन, तुला जी टेस्ट लागते ती सरंजामाने कशी लागेल? कारण ललनाच्या प्रेमाची चव फक्त तुलाच. काय सरंजामे? हो. साहेबांचं पोट भरलं की त्यांचंही भरत असेल. साहेब फोन वाजतोय. तुमचा वाजतोय? नाही साहेब साहेब हो. कोणाचा फोन आहे? साहेब अननोन नंबर आहे. रवीना? नाही साहेब चेक करतो. हॅलो, मी नाना देशपांडे बोलतोय. नाना देशपांडे? हो, म्हणजे तुमची जाहिरात पाहिली मी आज पेपरामध्ये. ती गावाकडची जमीन. हो 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 हो. हा, तर आमचं गाव हे अलिबागच्या अलीकडेच आहे. हा, म्हणजे तुमच्या मुंबईहून तुम्ही निघालात ना की 2 ते 3 तासात आमच्या गावी पोहोचू शकता. हा. आणि आमची वाडी तुम्हाला आवडेल अशीच आहे. हा, 1 मिनिट थांबा. मी तुमचा पत्ता लिहून घेतो. साहेब
आपण ती परवा जाहिरात दिली होती ना, त्याचा पहिला रिस्पॉन्स आहे हा. पत्ता लिहून घ्या आणि मग बघू. हो. हा, एक मिनिट, हा आलं. हा, राजन, कसली जाहिरात? मी सांगते. लग्नासाठी स्थळ बघतोय तो. त्याने ती जाहिरात दिली होती तेव्हा एखाद्या लग्नेच्छू मुलीचा बापाचा कॉल असणार. आई लग्नासाठी जाहिरात? मी आले. हे कुठे चाललीस? लल्ला, आई काय? ए वेडाबाई, अगं त्यांनी मस्करी केली. अगं तो लग्नानंतर माझी घराबाहेर राहण्याची सोय करतोय. नाही म्हणजे लग्नानंतर माझी अडचण व्हायला नको ना, म्हणून माझ्यासाठी जागा बघतोय. काय आई? अरे खरंच, म्हणजे लग्नानंतर ही म्हातारी हड्डी कशाला पाहिजे ना कबाब म्हणून. नाना, तुम्ही वाडी घर सगळं विकणार? नाना, आई, नाना वाडी घर सगळं विकायला निघालेत. आई, तू गप्प म्हणजे तुलाही माहितीये. आई, तू गप्प म्हणजे तुलाही माहितीये. आपण हे सगळं विकायचं नाही असं ठरलं होतं ना. तू ताटावरून उठून का आलीस? मला फार आग्रहाने वाढत होतीस. माझ्यापासनं लपवण्यासाठी हे सगळं चाललं होतं ना.